मासराज आवाज आवाज मासराज आणि मासराज छत्रपती झालं ग गायक ग ग सोबती मावळ सरदार आणि 32 माणसी हसत गावरी पैसम कोण ग रायगडाच्या सगळ्यावरी जन्नती शाहिरी ललकार संगणकार तू ताल वाजती सतघोळ शेक्यान शहाजीची जाऊ रत्न शिवबाग माय ग हे भगव्या रंगाचा फळ गडाव भगत ग नन्या तलवारीचं पाक नाचती मर्दानी खेळात माझ्या राजाच्या नावानं घडलं शिवराई हो न ग शिवराज आणि माझं राज छत्रपती झाले राजांसाठी शेवट करूया माझा राजा आवाज आवाज बोला माझा राजा माझा राजा माझा राजा आणि शहाजीची जाऊ तर रत्न शिवबाग महत्वपूर्ण सूचना आहे आपल्या मराठ्यांचं काळीज या ऐतिहासिक पनवेल नगरीच्या खंदा कॉलनी शहरामध्ये त्यांचं पदार्पण झालेलं आहे आगमन झालेलं आहे जातीवंत मराठे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत मी या मराठ्यांना विनंती करतोय शेवटच्या एका नाही जागेवरून उठायचं नाहीये आई तुळजाभवानीची शपथ आहे तुम्हाला आणि मी स्टेजवरील आपल्या मराठ्यांना मराठा बांधवांना विनंती करतो आपल्या स्टेजची एवढी कॅपॅसिटी नाहीये त्यामुळे बाकीच्या आपल्या बांधवांनी कृपया करून हात जोडून विनंती करतो तुम्ही खाली या दादा थांबतील महत्वाचे विचार थांबतील कारण आपल्या स्टेजची कॅपॅसिटी नाहीये कृपया करून आपण स्वतःहून खाली या आपण दादांचं मार्गदर्शन ऐकायला आलेलो आहोत कोणीही वरती यायचं नाहीये कृपया कृपया स्वतःहून या दादा दादा राहतील कृपया स्वतःहून कारण आपल्या स्टेजची कॅपॅसिटी तेवढी नाहीये भाई चार राहू दे थोडं हॅलो हॅलो स्टेजवरील जे बांधव आहेत त्यांना विनंती आहे की आपल्या स्टेजची क्षमता मर्यादित आहे
जर अपघात झाला तर गालबोट आपल्या कार्यक्रमाला लागायला नाही पाहिजे. जे म्हणून दादा बरोबर आलेले मान्यवर आहेत आणि ज्यांची नावं पुकारलेली आहेत त्यांनी स्टेजवर विराजमान असायचं आहे. कार्यकर्त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे. फक्त सुरक्षिततेच्या कारणासाठी आपल्याला ही बाब अनुसरायची आहे. जर चुकीनं स्टेज खाली गेला तर अपघात होण्याची शक्यता आहे. आपल्याला स्पष्टपणे सूचना आहे. कमी पडलं मला सांगा बॅटरी बॅकअप देऊ का आहे का जय जिजाऊ जय शिवराय. वायर जमा करून गोळा हे असं धर एक मिनिट. सकल मराठा समाज मंडळ खंडा कॉलनी मराठ्यांसाठी उभारलेली चळवळ या सकल मराठा समाज मंडळाच्या सन 2016 सालच्या स्थापनेपासून या ठिकाणी हे तर वर मराठ्यांसाठी उभारलेली ही चळवळ ओके होती चार्जिंग अहोरात्रपणे 2016 पासून कार्य करत होती आणि चार्जिंग लावला चार्जिंग संघटनेच्या प्रत्येक मराठा बांधवांचं मुंबईमधला लाईव्ह कार्यक्रम आहे. आपण बघतोय या ठिकाणी मराठ्यांसाठी उभारलेली चळवळ आणि थेट मुंबईमधली ही दृश्य आहेत. पनवेल खांदा कॉलनीमधली एका कॉलनीमध्ये कार्यक्रम आहे. आपण कल्पना करू शकतो म्हणून जरांगे पाटलांची ही लोकप्रियता आणि त्यांच्यावर समाजाचं असलेलं प्रेम. आपण हे लाईव्ह कुठून पाहताय कमेंट्समध्ये नक्की सांगा. जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. खालीच्या वाट्यापासून या मराठा बांधवांनी आपल्या मराठा समाजासाठी दिलेला आहे आणि त्या सर्व मराठा समाज बांधवांची इच्छा होती या आपल्या मराठ्यांच्या काळजाचं पाय या मराठा भवनला लागावा. या ऐतिहासिक पनवेल नगरीच्या खंडा कॉलनीला लागावं. बघा आम्ही स्वतःला भाग्यवंत समजतो की आपण या ठिकाणी आमच्या आग्रहाला आमच्या विनंतीला या मराठ्यांच्या विनंतीला आणि मायबाप जनतेला आपण हात दिले आणि आपण या ठिकाणी आलात. आपलं खंडा कॉलनी सकल मराठा समाज पनवेल रायगड नवी मुंबई महामुंबई आणि संपूर्ण या मराठा बांधवांच्या वतीनं मी शब्द सोनांनी आपलं सहर्ष स्वागत करतो. मोठ्या टाळ्यांच्या गजरामध्ये दादांचं आपण स्वागत करायचं आहे. हे तुम्हाला अधिकचा मी वेळ न घेता मी व्यासपीठावर या मंचावर उपस्थित मराठ्यांचा संघर्ष योद्धा आदरणीय मराठा जरांगे पाटील यांचं पुण्याच्या ऐतिहासिक पनवेल नगरीमध्ये मी स्वागत करतो. हा कार्यक्रम नियोजन करण्यासाठी आम्हाला सकल मराठा समाज मंडळाला कोऑर्डिनेट करणारे आमच्या मराठा बांधवांचे आदरणीय गंगाधर नाना कलपुडे साहेब, त्याचबरोबर आदरणीय श्रीराम भाऊ कुरवंकर असतील, आमचे आदरणीय संजू भाऊ कटारिया असतील, आमच्या महामुंबईचे मराठ्यांचं नेतृत्व आदरणीय वीरेंद्र भैया पवार असतील, यांना मी या ठिकाणी शब्द सोनांनी आज सोनेरी दिवस आहे हा कार्यक्रम योजण्यासाठी आदरणीय वीरेंद्र भाऊंनी पुढाकार घेतला आणि आम्हाला देखील माहीत नव्हतं दादा काही योग आला असेल. 28 तारखेला आपण नियोजन करणार होतो. दादा योग म्हणावं का आज तुमचा वाढदिवस आहे. तुमचा वाढदिवस या पनवेलच्या ऐतिहासिक नगरीत संघर्ष योद्धा मनोजदादांच्या उपस्थितीत सकल मराठा समाजाचा वरचे साऊंड चालू सगळ्यांच्या साक्षीनं होत आहे. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय संजय भाऊ कटारे यांचा देखील मी शब्द सुन्नांनी हृदयाच्या ठोक्यापासून सहर्ष स्वागत करतो. मी या ठिकाणी सरपंच आमचे आदरणीय रमेश भाऊ काळे यांचं स्वागत करतो. व्यासपीठावर उपस्थित रायगड जिल्हा समन्वयक आदरणीय आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करणारे विनोद भाऊ साबळे, गणेशजी कडू साहेब,
मुंबई सकल मराठा समाज मुंबईची टीम असेल, मी व्यासपीठावर आमचे निवेदक आदरणीय शाजी भोसले साहेबांना पुढील कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद सर. पुन्हा एकदा विचार मंचावर जे बांधव उपस्थित आहेत त्यांना नम्रतेची विनंती आहे की कृतज्ञता सन्मान सोहळ्याच्या वेळेसच आपण विचार मंचावर यायचं आहे. मला नाविलाजानं काही नावं या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. फक्त एवढेच बांधव सद्यस्थितीमध्ये विचार मंचावर असतील आणि कृतज्ञता सन्मान सोहळ्याच्या वेळेस बाकी मान्यवरांना आपण बोलवणार आहोत. तर सद्यस्थितीमध्ये विचार मंचावरचे बांधव जे मान्यवर अपेक्षित आहेत ते आहेत माननीय मनोजदादा जरांगे पाटील साहेब, संजूभाऊ कटारे साहेब, श्रीरामभाऊ पुरणकर साहेब, गंगाधर नानक काकुटे साहेब, रमेश काळे साहेब, वीरेंद्रदादा पवार साहेब. नावं नका घेऊ, सुरू करा. कार्यक्रमाच्या रूपरेषेमध्ये आता सर्वप्रथम खांदा कॉलनीच्या सकल मराठा समाज मंडळाच्या वतीनं मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. मान्यवरांच्या सन्मानानंतर माननीय संतोष जाधव साहेब यांचं प्रस्तावित होईल. त्यानंतर तर मी विनंती करतो माननीय संतोष जाधव सरांना की माननीय मनोजदारांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी माननीय सदानंद शिर्के साहेब आणि सकल मराठा समाजाची संपूर्ण कार्यकारिणी संतोष जाधव साहेब या सर्वांना विनंती आहे की कृपया आपण विचार मंचावर यायचं आहे. काय म्हणतात सकल मराठा समाज मंडळ खंडा कॉलनी यांच्या हस्ते माननीय मनोजदादांचा सन्मान होत आहे. वेळेच्या अभावी आपण एक हा महत्वाचा सन्मान या ठिकाणी घेणार आहोत आणि बाकी जे मान्यवर उपस्थित आहेत दादांच्या सोबतीनं असतील किंवा मुंबई परिसरातून या ठिकाणी आलेले असतील, महाराष्ट्रातील इतर ठिकाणाहून या ठिकाणी आलेले असतील, त्या सर्वांचं शब्दसुमनांनी सकल मराठा समाज मंडळ खंडा कॉलनी आणि संपूर्ण मराठा समाज पनवेल नवी मुंबई मुंबईच्या वतीनं मनापासून हो सर, व्हाईट सर थोडा मागे घ्या. व्हाईट सर वरून घ्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ. तुमचं आमचं नातं काय? कोण आला रे कोण आला? या सन्मानानंतर सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण विचार मंचाच्या खाली असं नसतं व्हायचं आहे. विचार मंचावर कृतज्ञता सोहळा होणार आहे. त्या बांधवांना येण्यासाठी जागा उपलब्ध करायची आहे. माननीय मनोजदादा जरांगे पाटील ज्यावेळेस मुंबईमध्ये आरक्षणाच्या आंदोलनासाठी आगेमोहर घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईमध्ये आले त्यावेळेस या आगेमोहराची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करणारी जी संपूर्ण टीम आहे, त्यांची व्यवस्था करणारी जी टीम आहे
अतिशय कृतज्ञपणा मनोदरांच्या हस्ते त्यांच्या पाठीवर पुस्तकाची थाप म्हणून हा पुस्तकाचा सोहळा थोडक्यामध्ये आपण घेणार आहोत. तर फक्त त्यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे, त्यांनी विचार मंचावर यायचं आहे. बाकी सर्व बांधवांना विनंती आहे की आपण विचार मंचावरची जी जागा आहे ती त्यांना आपण उपलब्ध करून द्यायची आहे. जर आपण जागा उपलब्ध करून दिली नाही तर विचार मंचावर संख्या वाढेल, वजन वाढेल. त्यामुळं माननीय मनोजदादा परांगे पाटील यांना जे सन्मान चिन्ह, जे सन्मान पत्र दिलेलं आहे त्याचे थोडक्यामध्ये मी आपणासमोर वाचन करत आहे. मराठ्यांसाठी उभारलेली चळवळ सकल मराठा समाज मंडळ खंडापाटी पनवेल नोंदणी क्रमांक 14-225 रायगड यांच्या वतीनं मराठा भूषण पुरस्कार माननीय मनोजदादा जरांगे पाटील संघर्ष योद्धा यांना या संस्थेच्या वतीनं बहाल केला जात आहे. त्यांचं जे मनोगत आहे ते थोडक्यामध्ये आपल्या अथक अहोरात्र अहिंसक लोकशाही मार्गाने मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी चालवलेल्या संघर्षपूर्ण आंदोलनामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजात आत्मविश्वास, एकजूट आणि नवचैतन्याचा संचार झाला आहे. आपल्या नेतृत्व गुणामुळे मराठी अस्मिता, मराठा अस्मिता, सामाजिक सन्मान, शिक्षण, नोकरी व न्याय हक्काची लढाई राज्यव्यापी आंदोलनात परिवर्तित झालेली आहे. मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याचा सकल मराठा समाज मंडळ खंडा कॉलनी पनवेल तर्फे मनपूर्वक गौरव व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठा भूषण पुरस्कार सकल मराठा समाज मंडळ खंडा कॉलनी पनवेल यांच्या वतीनं हा सन्मान आपणास प्रदान करण्यात येत आहे. आपला संघर्ष, त्याग आणि सामाजिक कार्य भावी पिढीस प्रेरणादायी ठरो हीच या क्षणी मंगल कामना. आपले नम्र संपूर्ण सकल मराठा समाज मंडळ कार्यकारिणी संचालक मंडळ खंडा कॉलनी अध्यक्ष मान्य श्री संतोष रामचंद्र जाधव साहेब, त्याचबरोबर सचिव श्री सदानंद गजानन शिर्के साहेब यांच्या वतीनं हा सन्मान मान्य मनोजदादांना दिलेला आहे. त्याचबरोबर ही संपूर्ण कार्यकारिणी आणि हे समाज मंडळ यांच्या वतीनं हा सन्मान मान्य मनोजदादांना या ठिकाणी अर्पण करण्यात येत आहे. मनोजदादांच्या सन्मानानंतर जी कृतज्ञता व्यक्त करणं अपेक्षित आहे, पनवेल परिसरातील, मुंबई परिसरातील आणि नवी मुंबई परिसरातील ज्या बांधवांनी, ज्या भगिनींनी, ज्या संस्थांनी अहोरात्र कष्ट करून मुंबईवर आलेलं ग्रामीण भागातून आंदोलनासाठी जे बांधव आले होते ते वादळ ज्यांनी सांभाळलं, यशस्वीरित्या त्यांच्या जेवणाची, राहण्याची व्यवस्था केली, त्यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून मान्य मनोजदादांच्या हस्ते त्यांच्या पाठीवर एक कौतुकाची थाप म्हणून हा कृतज्ञता सोहळा आपण घेत आहोत. त्या बांधवांना या ठिकाणी बोलवायचं असेल तर विचार मंचावर इतर जे बांधव आहेत, जे कार्यकर्ते आहेत, जे सगळे मान्यवर आहेत, त्यांना विनंती आहे की आपण ही जागा रिक्त करायची आहे. हात जोडून विनंती आहे. सर्वप्रथम रयत शिक्षण संस्था कामोठे या ठिकाणी ज्या टीमनं ही व्यवस्था केली त्याचे माननीय आप्पासाहेब पाटील सर यांना विनंती आहे की आपण एक प्रतिनिधी म्हणून तातडीनं विचार मंचावर यायचं. आपला रयत टीम यांनी जे कष्ट केलं, जी मेहनत केली आणि हे वादळ सांभाळलं, त्या बाबतीचा जो सन्मान आहे तो एक प्रतिनिधी म्हणून माननीय आप्पासाहेब पाटील सरांना विनंती आहे की आपण तातडीने विचार मंचावर यायचं. त्यानंतर तुकाराम महाराज मठ कामोठे या ठिकाणी खूप चांगली व्यवस्था केली होती. निलेश आहेर सर यांना विनंती आहे की आपण प्रतिनिधी म्हणून माननीय आप्पासाहेब पाटील सर विचार मंचावर आलेले आहेत. माननीय निलेश आहेर सर, त्याचबरोबर शंकरराव चव्हाण हायस्कूल कामोठे या ठिकाणी एका टीमनं अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था केली होती. त्या संपूर्ण टीमला माझी हात जोडून विनंती आहे की आपला एक प्रतिनिधी विचार मंचावर यायचा आहे. निलेश आहेर सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर सुधागर हायस्कूल कळमनुरी या ठिकाणी माननीय शेवाळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि मदतीनं जी व्यवस्था झाली ती अतिशय उत्कृष्ट होती. त्याबद्दल किरण नागरगोजे सरांना विनंती आहे की आपण प्रतिनिधी म्हणून यायचं आहे. शंकरराव चव्हाण येथे जी व्यवस्था केली त्यासाठी स्वप्नील काटकर सरांच्या नेतृत्वाखाली ही व्यवस्था झाली होती. एक प्रतिनिधी म्हणून माननीय स्वप्नील काटकर सरांना विनंती आहे की आपण विचार मंचावर यायचं. खंडा कॉलनी टीम या ठिकाणी आगरी शिक्षण संस्था कै श्याम म्हात्रे साहेब यांच्या कन्या कुमारी श्रुती म्हात्रे मॅडम यांच्या माध्यमातून ही शाळा उपलब्ध झाली आणि आपण व्यवस्था करू शकलो. त्यामुळं खंडा कॉलनी टीम आणि कुमारी श्रुती म्हात्रे मॅडम यांना विनंती आहे की आपण कृपया विचार मंचावर यायचं. आपल्या सहकार्यामुळे आणि अगदी चांगल्या पद्धतीनं हा
ही व्यवस्था करू शकलो. त्याचबरोबर खारघर टीममध्ये माननीय लीनाताई गरड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्यानं, त्याचबरोबर त्यांच्याबरोबरची जी टीम आहे त्या सर्वांना नम्र विनंती आहे की आपण विचारमंचावर यायचं आहे. सकल मराठा समाज मंडळ आजही या ठिकाणी जी व्यवस्था झाली त्याचे जे प्रतिनिधी आहेत माननीय विनायक दळण सर, एक हरवणारी कार्यकर्ता, यांना विनंती आहे की आपण तातडीने विचारमंचावर यायचे. करंजाडीची टीम आहे, करंजाडे टीमचे जे बांधव आहेत त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे. कोल्हापूर रहिवासी संघ पनवेल यांना विनंती आहे. सकल मराठा समाज शेडुंग यांना विनंती आहे की आपण खारघर मराठा समाजाचे अध्यक्ष मान्य कालिदासजी देशमुख साहेब यांना विनंती आहे की आपण खारघरमध्ये अतिशय उत्तम व्यवस्था केली तर आपणास विनंती आहे की आपण कृपया विचार मंचावर यायचं. ज्यांचा सन्मान झालेला आहे त्यांनी तातडीनं जागा रिक्त होईल असं नियोजन करायचं आहे. त्यानंतर मैत्री ग्रुप पनवेल यांना विनंती आहे की आपण कृपया विचार मंचावर यायचं. त्यानंतर नवी मुंबई परिसरामध्ये अतिशय महत्वाचं आणि खूप मोठ्या प्रमाणात ज्यांनी नियोजन केलं ते माननीय विनोददादा पोखरकर साहेब आणि अमरदीप गरड सर यांना विनंती आहे की आपण कृपया विचार मंचावर यायचंय. करंजाडे टीमच्या श्रीमती जगदाळे मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. कोल्हापूर रहिवासी संघ चे डवण सर यांना विनंती आहे की आपण विचार मंचावर यायचंय. सकल मराठा समाज शेडुंग यांना विनंती आहे की आपला एक प्रतिनिधी मान्य मनोजदादांच्या हस्ते स्वीकारण्यासाठी आपण विचार मंचावर यायचंय. आणि बाकीच्या बांधवांना विनंती आहे की तातडीनं आपण विचार मंचावर जागा होईल. मान्य मनोजदादांच्या पाठीमागं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला ज्या बांधवांची गर्दी आहे त्यांना विनंती आहे कृपया हात जोडून आपणास विनंती आहे की आपण खाली जायचंय. त्यानंतर खोपोलीचे मान्य सुनील पाटील सर, कर्जतचे मान्य राजेश लाड साहेब, त्यांचे मान्य मंगेश दळवी साहेब, कर्जतचे मान्य शंकर तोरवे साहेब, खालापूरचे मान्य उत्तम दळवी साहेब, पनवेलचे मान्य कमलाकर लबडे साहेब, खारघरचे मान्य कालिदास देशमुख साहेब आणि श्रीमती मीना गरड मॅडम यांचा सन्मान झालेला आहे. कामोठ्याचे मान्य अरुण ठाकरे साहेब, स्वप्नील कातकर साहेबांचा सन्मान झालेला आहे. अरुण ठाकरे सरांना विनंती आहे. त्याचबरोबर कळंबोलीचे मान्य किरण नागरगोडी साहेब, नवीन पनवेलचे मान्य यतीन देशमुख साहेब, करंजाडेचे मान्य राजू लाडे साहेब, पनवेल ग्रामीणचे विकास वर्धे साहेब. तसं नाही होत सर. ऐकलं का? या ठिकाणी सकल मराठा समाज डेरवली यांनी देखील त्यांच्या प्रतिनिधींनी यायचं आहे. आपला देखील सन्मान त्या ठिकाणी होत आहे. या सकल मराठा समाज शेडू, कोल्हापूर संघ पनवेल, याचबरोबर परिवर्तन सामाजिक संघटना त्यांचे अध्यक्ष महादेवजी वाघमारे आपण देखील यायचं आहे. माननीय निवृत्ती वारकर सकल मराठा समाज डेरीवली यांना विनंती आहे की आपण विचार मंचावर यायचं. यानंतर माननीय आनंद कालेकर यांना विनंती आहे की आपले प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचे आहेत. ज्यांचं झालं ती कृपया सीटावरून खाली व्यासपीठावर 2 मिनिट त्यांचं व्यासपीठावर सन्मान झालेला आहे. कृपया त्यांनी खाली जायचं आहे. कृपया व्यासपीठ मोकळं करायचंय. कृपया व्यासपीठ मोकळं करायचंय. ज्यांचा सत्कार झाला त्यांनी खाली जायचंय. कृपया शेडून व्यासपीठ मोकळं बाकीच्यांनी बाबा सर्वांचा सन्मान होणार आहे. स्टेजवरचे पहिले खाली जायचे. ज्यांचा सन्मान झालाय त्यांनी खाली जायचे. आपल्याला दादांचं मार्गदर्शन लाभणाऱ्या कृपया लवकर त्वरित व्यासपीठ मोकळं करायचं.
या ठिकाणी व्यासपीठावरचे सर्व खाली गेल्याशिवाय पुढचा सन्मान होणार नाही. व्यासपीठावर खूप गर्दी झालेली आहे. हा सन्मान संपल्याशिवाय आपण दुसरा सन्मान घेणार नाहीये. सर्वांचा सन्मान या ठिकाणी आणि आपला सन्मान करण्यासाठी आपले संघर्ष योद्धा या ठिकाणी आलेले आहेत. हा कृतज्ञता मेळावा खास आपल्यासाठीच घेतला गेलेला आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करायचं. स्टेजवरचं कृपया खाली जायचंय. चला सहकार्य करा. हा आपण मराठी आहोत. आपण शिस्तप्रिय मराठी आहोत आणि आपण आदरणीय संघर्ष योद्धा मनोजदादांच्या समोर आहोत. आपण आपली शिस्त दादांना दाखवून द्यायची आहे. दादा एक गोड आठवण या ठिकाणाहून दादा घेऊन गेले पाहिजेत याचं सर्वांनी भान राखायचं आहे. कृपया कोणीही गोंधळ करायचा नाही आणि कोणीही या ठिकाणावरून उठायचं नाही. आपल्याला दादांचं मार्गदर्शन लाभणार आहे. आपण कृपया सर्वांनी आता खाली या. पाया पडतो तुमच्या. कृपया सर्वांनी खाली या. मी हा त्यांचं येतो. तुम्ही गुच्छ द्या. चला चला कृपया. आणि मागे आपण स्क्रीन ठेवलेली आहे. कृपया मागे स्क्रीन ठेवलेली आहे त्यामुळे मागची स्क्रीन दिसत नाहीये. पुढून सूचना आलेली आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्या मराठा बांधवांचे आपल्या रायगड जिल्ह्याचे समन्वयक आदरणीय गणेश कडू साहेब यांची कन्या हिने परदेशात पायलटचं शिक्षण पूर्ण करून एक मराठ्यांचा अभिमानाचं गौरवाचं कार्य केलेलं आहे. दादा तिचा आपल्या मराठा समाजाच्या वतीनं आपण सन्मान करायचा आहे. त्यांच्या परिवाराचा देखील सन्मान चिन्ह देऊन सन्मान चिन्ह अनिल भोसलेजी कर्जत यांनी देखील पुढे येते. याचबरोबर नवी मुंबईचे गणेश ढोकळे पाटील साहेब आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या मराठ्यांच्या मुलीचा गौरव या ठिकाणी दादा करतायत. मी या ठिकाणी खांदा कॉलनीतील पनवेलमधील आपल्या आंबेडकरी चळवळ खांदा कॉलनीचे आदरणीय गायकवाड सर दादा आंबेडकरी चळवळीच्या वतीनं आपला या ठिकाणी सन्मान होतोय. या ठिकाणी खांदा कॉलनीतील आंबेडकरी चळवळीच्या वतीनं दादांचा सन्मान होतोय. गायकवाड साहेब या ठिकाणी आंबेडकरी चळवळीच्या वतीनं दादा आपला सन्मान होतोय. खांदा कॉलनीतील आंबेडकरी चळवळीच्या वतीनं श्री गायकवाड सर आपला सन्मान या ठिकाणी करतायत. चला
या ठिकाणी चला पुढचा कार्यक्रम घ्यायचा आहे. प्रमिला बोराडे यांनी देखील यायचं आहे. चला या ठिकाणी मी आदरणीय दादांना आपल्या आजचे बड्डे बॉय ज्यांचा आज वाढदिवस आहे ते आपल्या महामुंबईचे समन्वयक आदरणीय विनोद भैया यांचा आपण दादा शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. दादाच आपण त्यांचा सन्मान करायचा. आजचा वाढदिवस वीरेंद्र भैया पवार यांना सकल मराठा समाजाच्या वतीने आदरणीय दादा आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. याचबरोबर आपल्या रायगड जिल्ह्याचे समन्वयक आदरणीय विनोदजी साबळे साहेब यांचा देखील दादा आपण सन्मान करायचा आहे. या रायगड जिल्ह्यामध्ये सकल मराठा समाजाचं संघटन करण्यासाठी आदरणीय विनोदजी साबळे साहेब आहेत. याचबरोबर आदरणीय गणेश दादा कडू आहेत. या दोघांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. याचबरोबर नवी मुंबईचे यानंतर दादा आपल्या सकल मराठा समाजाचे सर्वप्रथम मराठा भूषण पुरस्कार ज्यांना आम्ही दिला त्या आमच्या सकल मराठा समाजासाठी नेहमीच मार्गदर्शन आणि सहकार्य करणारे आमचे आदरणीय रामचंद्र ढोबळे साहेब. याचबरोबर द्वितीय मराठा भूषण पुरस्कार ज्यांना आम्ही दिला त्या आमच्या सकल मराठा समाजाच्या आदरणीय रामदासजी शेवाळे साहेब. या दोघा आमच्या दानशूर मर्द मराठ्यांचा मराठा भूषणांचा दादा आपल्या शुभ हस्ते शाल आणि सन्मान चिन्ह देऊन आपण या दोघा मराठा भूषणांचा हे आमचे सन्मान चिन्ह या ठिकाणी नवी मुंबईचे बंशीदादा डोके पाटील यांचा देखील आपण सन्मान करायचा आहे. याचबरोबर आमच्या नवी मुंबईचे आदरणीय विनोद भैया पोकरकर साहेब, आदरणीय अमरदीपजी गरड साहेब झाला यांनी देखील खूप सहकार्य केलं. त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी करतो. या ठिकाणी मुंबईमध्ये सहकार्य करणारे शिवाजी भगत आणि मेघनाताई पाटील या भगिनींचा देखील दादा आपल्या हस्ते सन्मान व्हावा. त्यांचं कार्य रामदासजी शेवाळे साहेब आणि नको यानंतर मी आमचे आदरणीय संजय भाऊ कटारे यांचा आपण शाल आणि मी मंडळाचे सचिव आदरणीय सदानंद शिर्के साहेब यांना विनंती करतो. संजय भाऊ कटारे यांचा आपण शाल आणि सन्मान चिन्ह देऊन ठीक आहे. या ठिकाणी दोन मिनिट या ठिकाणी आपल्या आगरी शिक्षण संस्थेच्या श्रुतीताई म्हात्रे यांचा या ठिकाणी सन्मान होतो. दादा आम्हाला सांगायला आवडेल मराठ्यांचं आंदोलन या ठिकाणी असताना या शिक्षण संस्थेने चला खाली यायचं बाकीच्यांनी दादा या श्रुतीताई म्हात्रे आगरी शिक्षण संस्थेच्या आदरणीय संस्थापक श्यामजी म्हात्रे यांची कन्या यांनी संपूर्ण शाळा आपल्या मराठा बांधवांसाठी मोकळी करून दिली. त्यांची राहण्याची व्यवस्था या खंडा कॉलनीमध्ये हजार एक लोकांची राहण्याची व्यवस्था केली. त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करतोय आणि या ठिकाणी हे करतोय.
जे विचारमंचावर पांडव आहे त्यांना विनंती आहे की आपण कृपया तातडीने खाली घ्यायचं आहे. कृपया खाली जायचं आहे. पुढचा कार्यक्रम माननीय मुलांचे विचार ऐकायचे असतील तर आपणास विनंती आहे की आपण विचारमंच रिकामा करा. सर्वांना विनंती आहे जे उर्वरित सन्मान आहे ते शब्द समानार्थी होतील. माननीय मनोदरांचे जे आंदोलन आहे सकल मराठा समाजाच्या वतीनं त्यांना हॅलो सकल मराठा समाज खांदा कॉलनी आता ज्यांचे खरोखर सत्कार झाले त्यांनी खरोखर स्टेजवरून प्लीज जरा खाली उतरायचं आहे. स्टेजची जरा कॅपॅसिटी नाही आहे. स्टेजवरून खाली उतरायचं प्लीज जरा प्लीज. आणि दादा सकल मराठा समाजासाठी अहोरात्र झटणारे आणि खरोखर त्यांच्या कार्याला सलाम आहे असे सकल मराठा समाज खांदा कॉलनी शहर त्याचे अध्यक्ष संतोषजी जाधव यांचा आपण स्वतः सत्कार करायचा आहे. तो संतोष जाधव यांनी स्वीकारायचा आहे. संतोषजी जाधव शाळ आणि हार संतोष जाधव नाचचा सत्कार असेल बाकी कोणाचा सत्कार होणार नाही. बाकी कृपया नोंद जाईल. ज्या बांधवांचे भगिनीचे सन्मान राहिले असतील त्या सर्वांचा सन्मान सगळ्यांनी आयोजन तुम्ही या ठिकाणी होत आहे. काही नावं फक्त महत्वाची या ठिकाणी उल्लेख केला जाईल. आता एक मान्य मनोदरांचे विचार ऐकण्यासाठी सर्व समाज उत्सुक आहे. डॉक्टरची जी टीम आहे म्हणजे त्यांचे पतिवर्गाव किंवा मोहन बोलावे. यानंतर मान्य मनोजराव धनांडे पाटील आपल्याला काही क्षणातच संबोधित करणार आहे. सर्वांना विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा तुमचं आमचं नातं काय हा सगळा सोहळा ज्यांच्या माध्यमातून त्यांच्या पुढाकाराने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे असे माननीय संतोषजी जाधव सर अध्यक्ष सकल मराठा समाज मंडळ याचे प्रतिनिधी म्हणून सर्वांच्या वतीनं ते मान्य मनोजरांच्या हस्ते सन्मान स्वीकारत आहेत. यानंतर मान्य मनोजरा जरांगे पाटील च्या उजव्या डाव्या डायस मध्ये घ्या मध्ये. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या चरणी नतमस्तक होत आपल्या नवी मुंबईमधील पनवेल या ठिकाणी आपल्या या पनवेलच्या नगरीत खांदा कॉलनीमध्ये आज एक आगळा वेगळा सोहळा होतोय. आज आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा भवनाचा आपण शुभारंभ सगळ्याच्या साक्षीनं पार पाडला. त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्या कार्यक्रमासाठी आलेले वर बसलेले सगळे मराठा बांधव
आणि सगळ्यात जास्त सगळा संघर्ष ऊन पाऊस थंडी अंगावर घेऊन समाजाचा लढा जिंकू लागतात ते खाली बसलेले सगळे माझे मायबाप बांधव. आता वरच्याचं सरसकट नाव घेतलं बरं का, पुन्हा तिला नको मग नाव घेतलं आणि तो नाव राहील तिला येडा हे दांड घात. इथं एक एक जुळीचा मग अभ्यास पाडाय एखाद्याच नाव राहिले त्यांचा आज भेटून मग सुरू आधीच माझ्या हाशे मग